आहे. तर आज मी बनवणार आहे धोप्याच्या पाण्याची वडी. ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. इथे मी 10 ते 12 धोप्याची पानं घेतलेली आहे, ते स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यासाठी आपण धोप्याच्या पाण्याला लागणारे मिश्रण तयार करूया. त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, आमचूर पावडर, अदरक लसूण पेस्ट, तीळ आणि चवीनुसार मीठ. तिखट, हळद, धनिया पावडर आणि मसाला. मिश्रणाला छान एकत्रित करून घेऊ आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊ. थोडं थोडं करून आपण पाणी टाकून घेऊ. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं लागतो. अशी हवी त्याला मिश्रण रेडी आहे. आता आपण धोप्याच्या पाण्याला लावून घेऊ. अशा प्रकारे मी मिश्रण लावून घेत आहे पाण्याला. सगळ्याला मी लावून घेते. पान घेते, त्याला पण लावून घेते. इथे मी तिसरं पान पण घेतलेलं आहे, त्याला पण लावून घेते. चौथं पण पान घेतलेलं आहे, त्याला पण छान लावून घेते भरभरून. 5वं पण पान घेतलेलं आहे, त्याला पण लावून घेते. अशाच प्रकारे 6वं पान पण लावून एक एक करून लावून घेतले आहे. अशा प्रकारे मी त्याला मोड पाडून छान लावून घेते. त्याला पण असे सर्व प्रकारे लावून घेऊ आणि त्याला फोल्ड पाडू. आणखी असे फोल्ड पाडत पाडत पूर्ण रोल तयार करून घेऊ. असे सर्व लावून घेऊ आणि छान छान रोल बनवून घेऊ. असं मी फोल्ड केलेलं आहे. आता रोल बनवत लावून घेते. अशी छान बनवायची आणि तशाच मी आता दुसरी पण बनवून घेते. अशा प्रकारे आपले इथे धोप्याच्या पाण्याची वडी तयार झालेली आहे. आता आपण उकळायसाठी ते वाफवून घेऊ. त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि गॅस सुरू करून इथे मी या पात्राला तेल लावून घेते. इथे छान पाण्याला उकळी येऊ देऊया. इथे माझं पाणी उकळलेलं आहे. आता मी इथं धोप्याच्या पाण्याची वडी टाकून वाफायला ठेवून देऊ. बघूया आपण वड्या शिजल्या आहे का. तर आपल्या वड्या शिजलेल्या आहे, छान वाफलेल्या आहे. आता आपण काढून घेऊ. आता मी या वडीला छोट्या छोट्या स्लाइस करून घेऊ. त्यासाठी मी धागा घेतला आहे, ते आता छोट्या छोट्या अशा कापून घेऊ. अशी मी कापलेली आहे. छान छोट्या छोट्या बारीक बारीक कापून घ्यायच्या. अशाच प्रकारे मी ह्या वडीला छोट्या छोट्या स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहे. आता मी शॅलो फ्राय करून घेते. त्यासाठी मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते. आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये तीळ टाकून घेते. तीळ छान चटकली आहे, त्यामध्ये वड्या टाकते.
ब्राउनिश होतपर्यंत क्रंची होतपर्यंत तळून घेऊ. हे मी पलटून घेते. छान गोल्डन झालेले आहे. आता क्रंची होतपर्यंत तळून घेते. इथे आपल्या वड्या छान फ्राय करून घेतलेल्या आहे. आता आपण काढून घेऊ. आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व बाकीच्या वड्या फ्राय करून घेते. धोप्याची वड्या तयार झालेल्या आहेत. छान आता काढून घेते. इथे आपली धोप्याच्या पाण्याची वडी तयार झालेली आहे. छान क्रंची झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि या वडीला तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.